खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे। रासायनिक खतांच्या दरात मोठी वाढ झाल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार 1 मार्चपासून विविध रासायनिक खतांच्या किमतींमध्ये वाढ करण्यात आली। या दरवाढीमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खर्चात आणखी भर पडली आहे। परिणामी खरीप हंगामाची तयारी करताना शेतकऱ्यांची कंबर मोडण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांचा आरोप आहे की खत कंपन्या मनमानी पद्धतीने दर वाढवतात। विशेष म्हणजे खतांचे दर हा ठरवण्याचा अधिकार बहुतांश प्रमाणात कंपन्यांकडे असल्यामुळे सरकारचा थेट हस्तक्षेप मर्यादित राहतो। सध्या सरकारचं नियंत्रण फक्त DAP आणि युरिया या खतांच्या दरांवर आहे। इतर खतांच्या किमती मात्र बाजारपेठेतील परिस्थितीनुसार कंपन्यांकडून ठरवल्या जातात। दरम्यान मान्सूनपूर्व हंगामाच्या पार्श्वभूमीवर झालेली ही दरवाढ शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक ताण निर्माण करणारी ठरत आहे। त्यामुळे सरकारने यामध्ये लक्ष घालून दर नियंत्रणात आणावेत अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। खताचे भाव साधारण 1 मार्चपासून हे वाढलेले आहेत, कारण खताचे भाव जे ठरवले जाते हे कंपनीच्या तर्फे ठरवले जातात। सरकारचं त्याच्यात कुठल्या प्रकारचं नियंत्रण राहत नाही। हे रॉ मटेरियल जसं जसं अवेलेबिलिटी होते त्या आधारित ठरलेले जातात। आता जसं 20-0-13 किंवा फक्त गव्हर्नमेंटचं कंट्रोल हे DAP आणि युरिया या दोनच खतावरती कंट्रोल आहे। बाकी त्याची MRP ती कंपनी ठरवू शकते। त्यामुळे ज्या खताचे जे रेट आहे कंपनी मनमानी तरीकेनं वाढवत आहे। 20-0-13 जे 1250 रुपये MRPचं होतं ते आज जवळपास 1500, 1550 ते 1700 दरम्यान झालं आहे। 10-26 जे 1350-1400 होतं आज कोणत्या कंपनीचं 1750 तर आता नवीन MRP 2250 पर्यंत आहे। तर याच्यामध्ये शेतकऱ्यांची किती ताकद, कारण शेतकरी पहिलेच तुटलेला आहे। आता इतके भाववाढ करून त्याचं कमांड मोडणं जे अत्यंत चुकीचं आहे। म्हणून ही दरवाढ कुठेतरी कमी करण्यात यावी किंवा मागे घेण्यात यावी, जेणेकरून शेतकऱ्यांना याचा आर्थिक नुकसान होणार नाही अशी आमची पण सरकारला विनंती आहे।